नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। मित्रांनो, कर्जमुक्तीचा खरा लाभ कोणाला मिळणार, शेतकरी की बँकांना? 50,000 कोटींच्या निर्णयावर नवा वाद निर्माण झालेला दिसून येत आहे आणि त्या संदर्भातली ही माहिती समोर आलेली आहे। सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात। व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, राज्य सरकारने एकूण 65.22 लाख शेतकऱ्यांकडील 50,585 कोटी रुपयांचे थकीत पीक कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे। यात 37,500 कोटी रुपये मूळ बद्दल तर 13,885 कोटी रुपये व्याजासह आहे। कर्ज प्रकरणांचा एकवेळ समझोता राष्ट्रीयकृत केल्यास व राष्ट्रीयकृत व सहकारी बँका व्याजात किमान 50% तर खाजगी बँका 70% सूट देतात। सरकारने बँकांना अशा प्रकारची सूट मागितल्यास सरकारचे सरासरी 8,331 कोटी रुपये वाचतात। सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत 55,22,000 शेतकऱ्यांकडील 36,585 कोटी रुपयांचे थकीत पीक कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला। या कर्जात 28,000 कोटी रुपये मुद्दल तर 9,085 कोटी रुपये व्याजाचे आहेत। छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 आणि महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 मधून वंचित राहिलेल्या 9,50,000 शेतकऱ्यांकडील 14,000 कोटी रुपयांचे पीक कर्ज माफ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला। या 14,000 कोटींमध्ये 9,500 कोटी रुपये मुद्दल तर 4,800 कोटी रुपये व्याज आहे। कर्ज प्रकरणांच्या OTS दरम्यान खाजगी बँका व्याजामध्ये 70% तर राष्ट्रीयकृत व सहकारी बँका 50% सूट देत असल्याची माहिती बँक अधिकाऱ्यांनी दिली। सरकारने याच पद्धतीने बँकांशी वाटाघाटी करून व्याजामध्ये मोठी सूट मिळवून घेत किमान 6,942.50 कोटी रुपये व कमाल 9,719.50 कोटी रुपये वाचवायला हवे आणि त्या पैशांचा वापर शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी किंवा अन्य कामासाठी करायला हवा। या कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना कमी व बँकांना अधिक होणार असल्याची प्रतिक्रिया कृषी अर्थतज्ञांसह जाणकार व्यक्तींनी व्यक्त केली आहे। तर 15,000 ते 18,000 कोटी रुपये वाचतील। पुनर्गठनामुळे बँकांनी या थकीत पीक कर्जावर आधीच भरमसाठ व्याजाची आकारणी केली आहे, त्यामुळे सरकारने बँकांना व्याजात 100% सूट मागितली तर सरकारने 13,885 कोटी रुपये वाचतील। बँकांनी सरकारला व्याजात 100% सूट दिली तरी पुनर्गठनात मुद्दल व व्याज एकत्र करून आलेल्या रकमेला मुद्दल समजले जात असल्याने बँका फायद्यात राहतात, अशी माहिती बँक अधिकाऱ्यांनी खाजगीत दिली। पुनर्गठनाच्या आधीचे मुद्दल ग्राह्य धरल्यास सरकारचे 15,000 ते 18,000 कोटी रुपये वाचू शकतात। कर्ज प्रकरणांच्या OTS दरम्यान खाजगी बँका व्याजामध्ये 70% तर राष्ट्रीयकृत व सहकारी बँका 50% सूट देत असल्याची माहिती बँक अधिकाऱ्यांनी दिली। सरकारने याच पद्धतीने बँकांशी वाटाघाटी करून व्याजामध्ये मोठी सूट मिळवून घेत किमान 6,942.50 कोटी रुपये व कमाल 9,719.50 कोटी रुपये वाचवायला हवे आणि त्या पैशांचा वापर शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी किंवा अन्य कामासाठी करायला हवा। या कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना कमी व बँकांना अधिक होणार असल्याची प्रतिक्रिया कृषी अर्थतज्ञांसह जाणकार व्यक्तींनी व्यक्त केली आहे। तर 15,000 ते 18,000 कोटी रुपये वाचतील। पुनर्गठनामुळे बँकांनी या थकीत पीक कर्जावर आधीच भरमसाठ व्याजाची आकारणी केली आहे, त्यामुळे सरकारने बँकांना व्याजात 100% सूट मागितली तर सरकारने 13,885 कोटी रुपये वाचतील। बँकांनी सरकारला व्याजात 100% सूट दिली तरी पुनर्गठनात मुद्दल व व्याज एकत्र करून आलेल्या रकमेला मुद्दल समजले जात असल्याने बँका फायद्यात राहतात, अशी माहिती बँक अधिकाऱ्यांनी खाजगीत दिली। पुनर्गठनाच्या आधीचे मुद्दल ग्राह्य धरल्यास सरकारचे 15,000 ते 18,000 कोटी रुपये वाचू शकतात। बँकांना व्याजासह संपूर्ण रक्कम देण्यास सरकारचा आग्रह आहे, असा प्रश्न अखिल भारतीय किसान युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे। सध्याच्या कर्जमाफीचे निकष व अटी ठरवण्यासाठी स्थापन केलेल्या शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमाफीसाठी किंवा कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीतील सदस्यांनी या गंभीर प्रकरणाकडे दुर्लक्ष केले आहे। हा मुद्दा कुणीही उपस्थित केला नाही, अशी माहिती समितीच्या एका सदस्याने दिली।